अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेला मी जोडलं आणि जोडत असताना अनेक इतिहास परिषदेच्या अधिवेशनांचा एकही अधिवेशन कदाचित चुकून झालं असेल तर प्रत्येक अधिवेशनात मी सहभागी राहिलेलो आहे। महाविद्यालयाचा प्रस्ताव या ठिकाणी या इतिहास परिषदेला येतो। मागल्या वेळेस या महाविद्यालयापेक्षा मोठ्या महाविद्यालयाचा परिषदेत आयोजनाचा प्रस्ताव या ठिकाणी परिषदेसमोर होता। लहान किंवा मोठा असा कोणत्याही भेदभाव न करता उलट मोठे महाविद्यालय कधी ना कधी परिषद घेतात येईलच, परंतु महाविद्यालयाला छोट्या महाविद्यालयाला हे मान मिळावा हा दृष्टिकोन या ठिकाणी या परिषदेचा राहिलेला आहे। आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी आपण छोट्याशा केडगाव या ठिकाणी आपण हे अधिवेशन घेतलं। तरी या गावाच्या अनुषंगाने या महाविद्यालयाची ख्याती फार मोठी आहे असं मला दिसते। पर्यावरणाच्या अनुषंगाने हे महाविद्यालय अतिशय सुंदर आहे। प्रवेश केल्यापासून तर आजपर्यंत जे अनुभव या ठिकाणी आले ते अनुभव अतिशय सुखद राहिलेले आहे। आजपासून जो या ठिकाणी या महाविद्यालयानं जो आदर सत्कार केला, राहण्याची व्यवस्था केली, जेवणाची व्यवस्था केली आणि कुठे कोणत्याही स्वरूपाचं काही सांगितलं तर कपाळावर आढळल्या पडतात किंवा हसमुख राहून त्या ठिकाणी ते अतिशय चांगलं कसं होईल, कोणी रागवणार नाही किंवा कोणाचं मन दुखणार नाही त्याचं सर्व श्रेय प्राचार्य आणि या ठिकाणी या परिषदेच्या ज्या स्थानिक सचिव होत्या वाखाणा जो केलं त्याचं सर्व श्रेय त्यांचं तर आहेच, परंतु या ठिकाणचा त्यांचा जो स्टाफ आहे त्यांचा सुद्धा आहे। कारण त्यांच्या सहकार्याशिवाय कोणत्याही सहकार्याशिवाय कोणती परिषद म्हणजे सहकार्याशिवाय ती परिषद यशस्वी होत नाही त्याचा मला चांगला अनुभव आहे। अनेक महाविद्यालयात काम करत असताना प्राचार्य म्हणून सुद्धा काम करत असताना परिषद घेत असताना किती अडचणी असते त्याचं मी अतिशय जवळून पाहिलेलं आहे। आणि म्हणून कोणतीही परिषद यशस्वी करायची असेल तर प्राचार्य कार्यावरती कसरत करावी लागतं आणि कसरत करत असताना आपल्या सहकार्याची महत्त्वाची भूमिका असते आणि त्यांना सोबत घेऊन हे आपण जे काही कार्य हाती घेतलं आहे ते यशस्वीरित्या पूर्ण करावं लागतं। ही महाविद्यालय या महाविद्यालयाचे प्राचार्य ही परिषद आयोजन करत असताना त्यांनी घेतलेली मेहनत अतिशय सफल या ठिकाणी दिसते। आम्हा सर्वांचं या ठिकाणी परिषद सहभागींचं या ठिकाणी त्यांनी केलेला आदर सत्कार या ठिकाणी अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेला अधिक सहकार्य त्या नक्कीच वाखाणण्याजोग आहे आणि त्यासाठी अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद त्यांचे ऋणी सुद्धा राहील असं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। जय हिंद महाराष्ट्र। धन्यवाद सर। यानंतर मी प्राध्यापक अशोक कानडे